सर्वांना नमस्कार। जर आपल्या भूतकाळामध्ये घडलेल्या नकारात्मक घटनांमुळे आपण सतत नकारात्मक विचार करत असू, सतत त्रासदायक विचारामध्ये अडकून जात असू, तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडतं। मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडून पुन्हा पुन्हा आपण नको त्या विचारामध्ये, नको त्या इमोशनमध्ये आणि नको त्या भूतकाळातील घटनांमध्ये जातो आणि सतत स्वतःला त्रास करून घेऊन अजूनच आपण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडूनच घेतो। जर आपल्या भूतकाळामध्ये घडलेल्या नकारात्मक विचारामुळे जर आपलं मानसिक आरोग्य बिघडत असेल, तर आपल्या भविष्य काळामध्ये अपेक्षित घटना घडविण्याच्या विचारामुळे सुद्धा आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतं। आपल्या जीवनामध्ये अपेक्षित घटना घडविण्याकरिता पुन्हा पुन्हा अपेक्षित घटनावरच विचार केले तर आपल्या मेंदूमधून, मेंदूच्या पियुषी ग्रंथीमधून अनेक पॉझिटिव्ह हार्मोन्स स्त्रावतात, ते आपल्या रक्तामध्ये विरघळतात, तेच आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या पेशीला पोहोचले जातात। त्यामुळे आपल्या शरीराच्या आणि मेंदूच्या पेशी अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने काम करतात। त्यामुळे आपण कोणत्या विचारावर काम करतोय, कोणत्या विचाराला टाळतोय, कोणते विचार जाणीवपूर्वक निर्माण करतोय, याला मानसशास्त्रामध्ये आणि मेंदूविज्ञानामध्ये अतिशय महत्त्व असतं। तुम्हाला जर तुमच्या विचारावर काम करायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या मानसिकतेवर काम करायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या जीवनातील यश अपयशावर काम करायचं असेल, तुम्हाला जर तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल घडवायचा असेल, तर तुम्ही आमच्या ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन सोबत जोडू शकता किंवा आमच्या ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन तर्फे जे सर्टिफाईड काउन्सलर आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधून तुम्ही तुमच्या विचारावर काम करून तुमचं भविष्य घडवू शकता। धन्यवाद।